आज वैशालीच रेसिपी मराठीमध्ये बनत आहे विदर्भ स्पेशल खुसखुशीत सांबारवडी. काही जण त्याला पुडाची वडीसुद्धा म्हणतात. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एक मोठी जुडी कोथिंबिरीची स्वच्छ निवडून घेतली आणि 3 पाण्याने स्वच्छ धुवून अशी बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतली. आणि ही कोथिंबीर एका कॉटनच्या कपड्यावरती अशी सुकायला 2 तास ठेवून दिली आणि 2 ते 3 तास झालेले आहेत आणि इथे आपले कोथिंबिरीचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. आता ही कोथिंबीर आपण एका बाउलच्या साहाय्याने मोजून घेऊ. तर इथे एक असं बाउल घेऊन आपण ही कोथिंबीर मोजली असता बाउलनी 7 बाउल भरून ही कोथिंबीर भरली. आता जरी आपल्याला ही कोथिंबीर भरपूर वाटत असली तरी ज्यावेळी आपण यापासून स्टफिंग तयार करू ना त्यावेळी ही कोथिंबीर अर्ध्यापेक्षा सुद्धा अगदी कमी होऊन जाते. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर ज्या बाउलनी आपण कोथिंबीर मोजून घेतली त्याच बाउलनी एक बाउल भरून आपण इथे घरीच खोबरं किसून खोबऱ्याचा तयार केलेला खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी भरून जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे तीळ, त्यानंतर 2 चमचे काजूचे तुकडे, त्यानंतर 2 ते 3 चमचे भरून किसमिस, 1 चमचा भरून चारोळी आणि त्यानंतर 4 ते 5 मोठ्या लसूणच्या पाकळ्या आणि थोडेसे अद्रकाचे तुकडे. हे अद्रक आणि लसूण आपण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेऊ. आपली संपूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेऊ आणि त्या कढईमध्ये 1 चमचापेक्षा सुद्धा थोडं कमी तेल घालून घेऊ. या रेसिपीसाठी तेल अगदी कमी लागतं. तर बघा एवढं तेल मी इथे शिल्लक ठेवलं आणि तेल मीडियम आपण इथे तापवून घेऊ. तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालून घेऊ आणि जिरं इथे छान तडतडून घेऊ. जिरं तडतडलं की त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेऊ आणि ही पेस्ट तेलावरती व्यवस्थित परतवून घेऊ. आलं आणि लसूणची पेस्ट हलकीशी तेलामध्ये परतल्या गेली. आता त्यामध्ये आपण 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेऊ. अर्धा चमचा भरून हळद. तिखट फार तिखट नसल्यामुळे आणखी अर्धा चमचा आपण तिखट यामध्ये घालून घेतलं आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊ. हे व्यवस्थित परतलं की यामध्ये आता आपण 2 चमचे भरून तीळ, अशी चारोळी, हे किसमिस आणि काजू हे सुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित पहिल्यांदा आपण परतवून घेऊ. हे सर्व तेलामध्ये परतलं की यामध्ये आपण हा अर्धी वाटी भरून जाडसर शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून मिक्सरवरून जाडसर वाटून घेतले आणि त्यानंतर हा इथे खोबऱ्याचा कीस आपण यामध्ये परतवून घेऊ आणि खमंग सुगंध सुटेपर्यंत मीडियम फ्लेमवरती हे सगळं आपण परतवून घेऊ. 1.5 ते 2 मिनिट झालेला आहे आणि मस्त सुगंध आपल्या या शेंगदाणे आणि खोबऱ्याचा सुटलेला आहे. आता यामध्ये आपण ही कोथिंबीर घालून घेऊ. हे सारण तयार करण्यासाठी थोडी मोठीच कढई घ्यायची आणि कोथिंबीर एकाच वेळी संपूर्ण न घालता पहिल्यांदा अर्धी कोथिंबीर घालून घ्यायची. अगदी 1 मिनिटामध्ये ही कोथिंबीर दबून जाणार. त्यानंतर राहिलेली संपूर्ण कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊ आणि गॅस यावेळी आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता हळूहळू आपली ही कोथिंबीर दबत चाललेली आहे आणि एका स्टेजला तर अगदी 1/4 एवढी ही कोथिंबीर होऊन जाणार. त्यामुळे सांबार वडी करताना भरपूर सारा सांबार आपल्याला लागतो. आणि बघा इथे आता अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी कोथिंबीर झालेली आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि मीठ थोडं कमीच घालायचं, कारण जसं जसं हे सारण शिजत जाईल ना तसं तसं आणखी कमी होत जातं. त्यामुळे मीठ कमी घालायचं आणि एकदा टेस्ट करून पाहायचं. जर वाटलं तर परत आपण थोडं मीठ नंतर घालूया. तर आता हे सगळं आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या ह्या सारणाला छान दणदणीत वाफ आलेली आहे व अगदी कोरडं असं सारण इथे तयार झालेलं आहे. आणि सारण कोरडं होण्यासाठी आपल्याला कोथिंबीर धुवून पूर्णपणे सुकवून घ्यावी लागते. कुठलीही पालेभाजी म्हटलं की तिला पहिले स्वतःचं पाणी असतं आणि धुतल्यानंतर जर पाणी राहिलं तर तुमची ही भाजी चिपचिपी होईल. म्हणून पूर्णपणे आपण कोथिंबीर सुकवून घ्यायची. आता यामध्ये 3 चमचे भरून साखर घालून घेऊ. थोडं गोड चवीचं सारण खायला खूप छान लागतं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एक वाफ काढून घेऊ. आणि बघा इथे अगदी परफेक्ट असं हे आपलं सांबार वडीचं स्टफिंग किंवा सारण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. एका साईडला हे सारण थंड होतं तेथपर्यंत आपण यासाठी लागणारी पातीची तयारी करून घेऊ. पाती तयार करण्यासाठी इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ आपण वापरू शकता. तसेच 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठसुद्धा आपण इथे वापरू शकतो. परंतु आज मात्र मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे आणि त्या मैद्यामध्ये आपण
2 चमचे भरून बारीक रवा घालून घेऊ. रवा घातल्यामुळे आपली जी पाती आहे ती अगदी खुसखुशीत बनेल. तसेच एक अर्धा चमचा भरून आपण यामध्ये मीठ घालून घेऊ आणि हे सगळं एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर मी इथे घेतलं एक पॅन आणि या पॅनमध्ये आता आपण या चमच्याने 1.5 चमचा भरून तेल घालून घेतलं. आणि जर आपल्याकडे अशा प्रकारचा चम्मच नसेल तर ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही मैदा मोजून घेतलेला असेल त्या कपाने पाव कप भरून तेलाचं कडकडीत मोहन तयार करून घ्यायचं. तर आता हे पॅन आपण गॅसवरती ठेवून घेऊ आणि धूर निघेपर्यंत हे तेल आपण इथे तापवून घेऊ. आणि बघा तेलामधून मस्त धूर निघत आहे. असं हे धूर निघालेलं तेल आता आपण या मैद्यामध्ये घालून घेऊ. सुरुवातीला तेलाचं मोहन अगदी गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हे आपण असं एकजीव करून घेऊ. आपण इथे पूर्ण तेलाचं मोहन घातलेलं आहे. अजिबात शिल्लक न ठेवता 1.5 चमचा भरून तेलाचं मोहन आपण या 2 कप मैद्यासाठी वापरलेलं आहे. एखाद मिनिट झालं की हे तेल थंड होईल आणि मग आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हाताच्या साहाय्याने हे मोहन असं चोळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या मैद्याला एकसारखं मोहन लागेल. आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे या पिठाची अशी मूठ बांधून पाहायची. जर मूठ इझिली बनली तर समजायचं आपण घातलेलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालत या मैद्याचा एक आपण गोळा तयार करून घेऊ. ज्याप्रमाणे चपाती तयार करण्यासाठी आपण गोळा भिजवतो अगदी तसाच गोळा आपण इथे या मैद्याचा भिजवून घेऊ. गोळा भिजवून झालेला आहे. आता हा आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ, म्हणजे यामध्ये जो रवा घातलेला आहे तो रवासुद्धा छान फुलून येईल. त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवून घेतलं. 10 मिनिट झालेले आहे आणि आपला गोळा इथे आता छान सेट झालेला आहे. हाताला थोडं पाणी घेऊन हा गोळा आपण हलक्या हाताने मळून घेऊ. इथे आपला गोळा मळून झालेला आहे. आता हे आपण बाजूला ठेवून पोळपाट लाटणं घेऊ आणि हाताला थोडं कोरडं पीठ लावून यामधून आपण छोट्या लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा आणि तो गोळा हातावरती गोल करून त्याची पातळ अशी ओव्हल शेपची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटण्यासाठी आपण हा गोळा सुरुवातीला कोरड्या कणकीमध्ये बुडवून घेतला. त्याऐवजी तुम्ही तिथे मैदासुद्धा वापरू शकता, परंतु मी घोळाण्यासाठी कणिक वापरलेली आहे. आणि आता ओव्हल शेपमध्ये हा गोळा आपण लाटून घेऊ. इथे आपली ही अशी चपाती लाटून झालेली आहे. बघा, ना जास्त जाड ना जास्त पातळ आणि थोडी अशी लांबोळी लाटून घेतली. आता यामध्ये आपण हे स्टफिंग भरून घेऊ. पूर्णपणे गार झालेलं जे स्टफिंग आहे ना ते स्टफिंग 2 चमचे आपण यामध्ये भरून घेऊ. आणि हे स्टफिंग आपण हाताच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे व्यवस्थित करून घेऊ. त्यानंतर एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलं आणि ते पाणी आपण सगळ्या चपातीवर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे लावून घ्यायचं. त्यानंतर एक साईड अशी सारणावरती ठेवून दुसरी त्याच्या अपोजिट दुसरी साईड व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चपातीवर ठेवून बाजूची साईडसुद्धा अशी पॅक करून घ्यायची. आणि आपण चपातीला पाणी लावलेलं असल्यामुळे हाताच्या साहाय्याने एकदा प्रेस करून घेतलं की ही आपली सांबार वडी अजिबात तेलामध्ये उकलणार नाही. अशा पद्धतीची इथे ही एक सांबार वडी तयार झालेली आहे. आता आपण दुसरी सांबार वडी तयार करण्यासाठी मैद्याच्या गोळ्यामधून एक छोट्या लिंबा एवढा गोळा काढून घेतला आणि पहिल्याप्रमाणेच आपण लांबट आकाराची एक चपाती लाटून घेतली. लाटलेल्या चपातीवर आता आपण पोहे खायच्या चमच्याने 2 ते 2.5 चमचे भरून सारण घालून घेतलं. त्यानंतर आपण चपातीला पूर्ण साईडनी पाणी लावून घेतलं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे व्यवस्थित पॅक करून घेतली. अशी ही आपली इथे दुसरी सांबार वडीसुद्धा तयार झालेली आहे. आणि अशाच आता इथे आपण 4 ते 5 सांबार वड्या तयार करून घेऊ. इथे आपल्या 5 सांबार वड्या करून तयार झालेल्या आहे. चला तर मग आता ह्या सांबार वड्या आपण तळून घेऊ. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल तापवून घेतलं आणि मीडियम तापलेल्या तेलामध्ये आपण एक एक करत ही सांबार वडी सोडून घेऊ. आता या तेलामध्ये इथे 3 सांबार वडी आरामात तळली जाते आणि खालच्या साईडनी हलकंसं कडक होईपर्यंत आपण ह्या सांबार वड्या अशाच तळून घेऊ. आपल्या सांबार वड्या खालच्या साईडनी हलक्याशा कडक झालेल्या आहेत. आता आपण अलगद हाताने ह्या सांबार वड्या अशा झाऱ्याच्या साहाय्याने पलटवून घ्यायच्या आणि दोनही साईडनी छान लालसर रंगावरती मध्यम आचेवरती आपण ह्या सांबार वडी तळून घेऊ. सांबार वडी तळताना गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर सांबार वडी वरून लाल दिसेल परंतु आतून मात्र ती सॉफ्टच असेल. त्यामुळे कुरकुरीत सांबार वडी होण्यासाठी मध्यम आचेवरती आरामात ह्या सांबार वड्या तळून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये याची बाजू पलटी करून घ्यायची. आणि हे बघा,
मस्त मध्यम आचेवरती लालसर रंगावरती आपल्या ह्या सांबार वडी तळून झालेल्या आहे. अशा प्रकारे तळलेल्या सांबार वड्या मस्त खुसखुशीत होतात. आता ह्या सांबार वडी आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झारून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आता आपण दुसरी बॅच तळून घेऊ. त्यासाठी परत 3 सांबार वड्या आपण या मध्यम तापलेल्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आणि दोनही साईडनी मस्त लालसर परंतु मध्यम आचेवरती ह्या सांबार वड्या तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता या सांबार वडीवरती मस्त बबल्स आलेले आहे, म्हणजे आपली सांबार वडी छान खुसखुशीत झालेली आहे. आणि बघा मस्त खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. बघा आता एक वडी मी तुम्हाला यामधून कापून दाखवते. बघा खूप मस्त अशी आपली ही पुडाची वडी तयार झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.